या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्य भगवद्गीते की जी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्यातला पहिला शब्द धर्मक्षेत्रे असा आहे. आणि लोक कसा गोंधळ घालतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की विनोबांनी गीताई म्हणून त्याचा मराठी अनुवाद केला, पण तिथं त्यांनी तो धर्म हा शब्द वगळून टाकला. आजही बऱ्याच ठिकाणी ही प्रथा चालत आलेली आहे. तर कुरुक्षेत्री असं म्हटलं आहे त्यांनी तिथं. हे एकदा लक्षात आलं चाणाक्ष लोकांच्या की मग कोडी उलगडायला लागतील सगळे. मला आठवतं आहे मी एकदा, हे तर खूप जुनी गोष्ट आहे, मी त्यावेळेला कमिन्सचा रिजनल मॅनेजर होतो बंगलोरला. पुण्याहून फ्लाईट्स वगैरे असल्या काही नव्हत्या त्यावेळी. मुंबईहून एक इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट बंगलोरला जायची, त्यामुळे मी सिक्युरिटी वगैरे करून तिथं बसलेलो होतो. नाही, सिक्युरिटीला जायचं होतं मला तिथं आत. सिक्युरिटी की अनाऊन्समेंट करत वाट बघत बसलो. आणि एक युरोपियन मुलगी तिथनं हिंडत होती. पांढरी साडी नेसलेली होती ती. तिच्या गळ्यात एक शबनम बॅग होती, त्याच्यात काही पुस्तकं होती. अनवाणी होती, पायात चपला वगैरे काही नव्हत्या तिच्या. आणि ती मग ह्यांना भेट त्यांना भेट एक पुस्तक काढून दाखवत होती. काही कोणी घेतलं नाही तिच्यातनं. शेवटी मी एकटाच बसलो असं म्हणताना ती माझ्या शेजारी येऊन बसली. आणि ती मला म्हणाली, हॅव यू हर्ड ऑफ इस्कॉन सेंटर? म्हटलं येस, आय हॅव हर्ड ऑफ इस्कॉन. आय नो भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. ती म्हणाली, वाय डोंट यू बाय दिस बुक? दीज आर दी लेक्चर्स ऑफ भक्तिवेदांत स्वामीची. असं म्हणून तिने एक एवढं पुस्तक काढलं जाडवर. फार सुंदर चित्र होती ते, त्यातली चित्र फार छान असतात त्या पुस्तकात. मी ते आपलं बघत होतो, ते काय सगळे भगवद्गीतेवरचंच सगळं निरूपण होतं. मी तिला म्हटलं किती किंमत आहे याची? ती म्हणाली 75 रुपये. मी गोष्ट 80 सालची सांगतो आहे त्या. मी म्हटलं दिस इज अवेलेबल फॉर 1 रुपी इन मराठी. विनोबांची गीताई 1 रुपयाला मिळते म्हटलं. मग मी आपलं हो वगैरे म्हटलं. आता काय माझी जरा परिस्थिती नाजूक झाली होती एकूण सगळे पाहिल्यावर. पण तिला जाताना मी म्हटलं आय विल टेल यू अबाउट अ कोइन्सिडन्स. ती म्हणाली काय? म्हटलं आय एम बॉर्न ऑन द डे लॉर्ड कृष्णा वॉज बॉर्न. असं म्हटल्याच्यानंतर तिनं गळ्यातली शबनम उतरवली आणि माझ्या पाया पडली तिथं. मला तेवढ्यात माझी अनाऊन्समेंट झाली वगैरे अशी कारणं सांगत मी आत निघून गेलो. पण गीताई जी आहे किंवा गीता आहे ते आपण लहानपणापासून मुलांना शिकवत असतो. शेवटी श्रीकृष्णाचं जे आयुष्य आहे ते धर्मस्थापनेसाठीच गेलेलं आहे सर. मी पहिल्यापासून सांगतो आहे, अधर्मावर मात करण्याच्यासाठीच आहे. अविवेकावर विवेकानं मात करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी. आणि मुळात त्याच्यात हा जो अधर्म धृतराष्ट्र खेळत होता आणि त्याची मुलं सगळे खेळत होते, त्याच्या विरुद्ध श्रीकृष्णानं जे काही केलं तो खरं धर्म आहे त्यात. आणि त्याच धर्माचं पालन शिवाजी महाराजांनी तंतोतंत केलं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. मी भारतात बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे, पण मला केरळ धर्म, तमिळनाड धर्म, ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही. फक्त आपल्याकडे आहे. आणि ते सुद्धा राष्ट्र असं म्हटलं बरं का. आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलंय, दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही. इतकं समर्थ हे राज्य आहे, इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म. शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? अन्यायाविरुद्ध लढणं, त्याला वाचा फोडणं, हेच तर आहे शिकवलेलं. पण तरीसुद्धा शिवाजी राजांच्याकडे पाहायचा जो लोकांचा दृष्टिकोन, मी तुम्हाला आता शिवाजीराजांनी आयुष्यात काय काय केलं आणि काय काय नाही हे कृत्य सांगणार आहे. कदाचित काटा येईल तुमच्या अंगावर, कदाचित लोक म्हणतील हे थापा मारतायत वगैरे.
अंगी तेलाची डगली घालून जाळले असं लिहिलेलं आहे तिथं. डगला असतो तो तेलात बुडवायचा, माणसाच्या अंगाला घालायचा आणि पेटवून द्यायचा सरळ चक्क. हे गोव्यातलं वातावरण होतं. हे सगळं शिवकालात आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद पाडलं. लोक धजावेनात शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याक्षणी लोक कापायला लागायचे. अशी उलट परिस्थिती राजांनी ही तिथं निर्माण करून ठेवली. मी परवा एक उदाहरण दिलेलं होतं. ते उदाहरण तर छत्रसाल बनलेल्याच. छत्रसालाबद्दल मी सगळं सांगितलं, पण त्यावेळेला छत्रसालाने एक प्रश्न महाराजांना विचारला. तो म्हणाला, हिंदूंचा आणि तुर्कांचा कधी मिलाफ झाला आहे का? कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे मुघलांच्याकडे नोकरी करणं हे मला अशक्यच आहे सगळ्याच्यातनं, म्हणून मी आलो आहे तुमच्याकडं महाराज. ते शिवाजीराजांना माहिती होतं म्हणून तो आला होता छत्रसाल. त्याच्यात उत्तरेतलं वातावरण फार भयानक होतं. मी तुम्हाला एकच अत्याचार सांगतो. पुस्तकातनं 100 अत्याचार वेगवेगळ्या प्रकारचे दिले, तर त्यातला एक फक्त प्रकार सांगतो मी. हे सगळे युरोपियन प्रवाशांनी पाहिलेले अत्याचार आहेत. तिथल्या स्थानिक लोकांनी केले. की एका माणसाला पकडलेला होता आणि त्या माणसाच्या गुदद्वारातनं लोखंडी सळई घालून लोक ठोकत होते तिथे. तो गुरासारखा ओरडत होता. नंतर त्याचं ओरडणं बंद पडलं. शेवटी ती सळई इथनं बाहेर आल्या की नंतर त्याला मारायचं थांबलं. हा एकच अत्याचार मी सांग. औरंगजेबाच्या वेळेपासनं, त्याच्याही आधीपासून मुंडक्यांचे मिनार करायची पद्धत होती. औरंगजेब विचारायचा, मुंडक्यांचा मिनार केला का म्हणून. मिनारांची चित्रं आहेत, मुंडक्यांचे मिनार केल्याची चित्रं आहेत. औरंगजेब जो दक्षिणेत निघाला त्याच वेळेला दक्षिणच्या स्वारीला त्याला माहीत होतं की आपण मराठा कंट्रीमध्ये जातो आहे आणि लॉंग ड्रॉन बॅटल, इतक्या सहजासहजी युद्ध संपणार नाही आहे. म्हणून तो निघताना तो म्हणाला, मला देवळाचा कळससुद्धा दिसता कामा नये कुठल्याही. त्यामुळे औरंगजेब ज्या वाटेनं आला त्या वाटेवरची देवळं ही पूर्णपणे पाडून नष्ट करण्यात आली. शिवाजी महाराज 1666ला सुटले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची एवढी चितू झाली, सगळे लोक त्याच्याकडे बोट दाखवून म्हणायला लागले, ज्याच्या हातावर तुरे घेऊन शिवाजी महाराज पळून गेले तिकडे. इतकी नाचक्की झाली की त्याचा राग औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर काढला आणि 69 साली काशी विश्वेश्वर भ्रष्ट करून टाकला. म्हणजे हिंदूंचं जे अत्यंत पवित्र स्थान विश्वेश्वर वाराणसीचा, की मी काल ज्याचं नाव सांगितलं स्लीमन, हेनरी स्लीमन, त्या स्लीमनने असं लिहिलं आहे की मी वाराणसीला बनारसला चाललेलो असताना माझं हृदयाची धडधड वाढली. याचं कारण मी या हिंदूंच्या सगळ्यात मोठ्या अत्यंत पवित्र अशा ठिकाणी चाललो आहे. असं म्हणणारा स्लीमन कुठे आणि इथं मुंडक्यांचे मिनार रचले का असं विचारणारा औरंगजेब कुठे. शिवाजी राजांच्या या सगळ्या प्रकरणात हे मुंडक्यांचे मिनार बंद पडले. एक माणूस मनात आणलं तर काय करू शकतो त्याचं आपल्याच राज्यात घडलेलं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा आदर्श घालून दिलेला आहे आपल्याकडे. शिवाजीराजे 57मध्ये उतरले इथं खाली तेलघट्टाच्या घाटातनं, तेलबायला म्हणून किल्ला आहे, इथनं खाली आले, कल्याण भिवंडीला आले. आणि कल्याण आणि भिवंडी हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे मी शिवभारतातला सांगतो आहे. शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं कविंद परमानंद गोविंद नेवासकरांनी रचला. 31 अध्याय पूर्ण आहेत त्याच्यात, 32व्यात 9 श्लोक आहेत. शिवाजीराजे जिवंत असताना तो ग्रंथ रचला गेलेला आहे, कारण 74 साली हा वारला परमानंद. त्या परमानंदांनी असं त्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजीराजे कल्याण भिवंडीला आले आणि तिथं ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या त्या शिवाजीराजांनी परत तिथं देवळं बांधली आणि तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून नेलं
आणि या मुलाचे जर का हे उपद्व्याप असे चालले तर आपल्या धर्मप्रसाराला अडथळा येईल, म्हणून अफजलखाना मी तुझी नियुक्ती करतो, असं एक वाक्य त्या अली आदिलशाहच्या मुखात त्या परमानंदानं घातलेलं आहे. मूळ संस्कृत श्लोक असा आहे, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी. भीमपुरी म्हणजे भिवंडी. त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनांना महासिद्धिनिलय किलपातितः. पाडून टाकले त्यांनी. आहे कल्पना याची कोणाला? शाळेपासनं आत्तापर्यंत पुस्तकात कुणी लिहायचं धाडस केलं आहे का हे सगळं? कवींद्राचं सगळ्या सगळं लोकांनी शिवचरित्र लिहित असताना वापरलेलं मात्र हे एवढं मात्र सोडून टाकलं त्याला. एवढंच नव्हे, अजून एक सांगतो ना, 1689 मातबर खान या नावाचा औरंगजेबाचा एक सुभेदार कल्याणला आला आणि त्याच्या मार्फत पत्र अनेक गेली आणि काही आलीसुद्धा. त्याचा जो लेखनिक होता त्याचं नाव जेठमल. या जेठमलाने ती सगळी पत्र जी आहेत ती एकत्र करून ठेवली. 100 पत्र आहेत. त्याला त्याने कारनामा असं नाव दिले. कारनामा म्हणजे कर्तृत्व, कार म्हणजे काम. कार हा फारसी शब्द आहे. कारखाना जे जिथं काम चालतं त्या कारखान्यातली, कार सेवा जी चालती तिथे त्याची कार्य चालतं तिथं मुळात. त्यामुळं कारनामा जेठमल म्हणतात त्याला. त्या कारनाम्यात एक पत्र आहे, सज्जादा नसीनाने लिहिलेलं पत्र आहे. ते या मातबर खानाच्या मार्फत गेलेलं पत्र. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की इथं कोकणातल्या सगळ्या मशिदीन मदरसे काफर बच्चांनी पाडून टाकलेले आहेत, म्हणजे संभाजीराजांनी. मी माझ्या खर्चाने शेणोलीला एक मशीद बांधलेली आहे, तर तुम्ही पैसे पाठवा, कारण परागंदा झालेले आपले लोक परत यायला लागले. तुम्ही पैसे पाठवले तर आम्ही हे सगळं परत बांधकाम आणि मशिदी बांधून काढू. पण त्यावेळेला संभाजीराजांनी इथं काय केलेलं होतं याचं एका वाक्यात उल्लेख त्या सज्जादा नसीनांनी 1689च्या आसपासमधलं, कारण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच संभाजीराजांच्या मृत्यूनंतर लिहिलेलं पत्र आहे त्याचं. हे सगळं बाजूला ठेवायचं आणि शिवाजीराजे किती सेक्युलर होते हे दाखवायचा सारखा प्रयत्न करायचा. गेले असंच चाललेलं आहे सगळं. ही कृत्य काय सांगतायत मग? शिवाजी राजांची ही कृत्य ते सेक्युलर आहेत असं सांगतायत का कुठं? काही नाही. अहो, हा एक राजा जर का झाला नसता तर एव्हा ना सगळ्यांची सुनता झाली असती, असं भूषणाने म्हटलेलं आहे. कवी भूषण असं म्हणतोय, मी तुम्हाला अख्खा त्याचा श्लोकच सांगतो, चला त्याचा. किबले की ठोर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है. बड़ो भाई दारा हाको पकड़ी के मारी डार्यो मेहर हूँ नाही माँ को बड़ो सगा भाई है. बंधु तो मुराद बख्श बादी चूक करीबे को बीच ले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब एतो काम किन्हे तेव पादशाही पाई है. आणि दुसरा आहे, देवल गिरावते फिरावते निशान अली ऐसे डुबे राव राने सभी गए लपकी. गौरागन कती आप औरन को दे ताप आपुनी ही बार आप मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई मथुरा मसीद भई अगर शिवाजी न होत तो सुन्नत होत. सब कसं लिहिलेलं आहे. हे सगळं लपवून ठेवलेलं आहे, लोक दडवून ठेवलेलं आहे. तो असं म्हणतोय, देवळं पाडून टाकलेली आहेत, देवलं गिरावत फिरावते निशाना आली. त्यावेळेची परिस्थिती काय आहे ती तो भूषण सांगतोय. उत्तर प्रदेशमधलाच आहे तो. यमुनेच्या काठी त्रिविक्रमपूर म्हणून एक गाव आहे, तिकमापूर, घाटमपूर परगण्यात आहे. तुम्ही कानपूरहून जर का हमीरपूरला जायला लागला तर वाटेत घाटमपूर सचिन तिकमापूर. त्याच्या पलीकडं अगदी जवळ गाव आहे, त्याचं नाव आहे अकबरपूर बिरबल जिथनं आला ते गाव तिथनंच. आणि तो म्हणतोच आहे स्वतः की बिरबल जिथनं आला तिथनंच मी आलो आहे म्हणून. देसन ते गुनी आवत जाचनताही तिन में आयो एक कवी भूषण कही तुझाई. विच कनौज कुल कश्यपी रत्नाकर सुत धीर रहत त्रिविक्रमपूर सदा तरणी तनुजा तीर. त्या कालिंदीच्या यमुनेच्या काठावर असलेल्या तिकमापूरमधनं मी इथं आलो आहे. आणि त्यांनी ती सगळ्या बातम्या तिथं ऐकल्या. शिवाजीराजे आग्र्याहून निसटले ही इतकी आश्चर्यकारक आणि
बातमी होती त्यावेळेची. खरं लोक हादरले सगळे, आग्र्यात त्या भोवतालचे सगळे लोक हादरलेत. म्हणजे त्यावेळेला कल्पना लोकांच्या अशा आहेत. एक भूषणाचा छंद असा आहे, म्हणजे त्याच्यातनं लोकांच्या मनात शिवाजीराजांच्याबद्दल काय कल्पना झाल्या होत्या म्हणून सांगतोय मी. तो म्हणतोय, चारी चारी चौकी जहाँ चकता की चहू और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. सगळीकडे जीव घेण्या चौक्या आहेत, चारी बाजूला लागलेल्या आहेत. सांजरू भोर, रात्रीपासनं संध्याकाळपासनं भोर म्हणजे पहाटेपर्यंत त्या चौक्या लागल्यात. चारी चारी चौकी जहाँ चकता, चकता म्हणजे औरंगजेब, चुगताई वंशाचा म्हणजे चंगीज वंशाचा हा जो आहे माणूस. चारी चारी चौकी जहाँ चकता की चहू और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. कंधे दरे कावड़ चलो जब चाँव से एक लिए जात एक जात चले मेवा की. भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो कर्यो भेस और जब चल्यो सात मेवा की. आता शेवटची ओळ बघा. पौन हो कि पंछी हो कि गुटका की गौन हो, देखो कोण भांती गयो करामात सेवा की. शिवाजी महाराजांची ही सगळी करामत आग्र्याची बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला हे काही कळेनासं झालेलं आहे, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त होता येत असे अशी एक कल्पना होती. आता गुटखा खाऊन लोक कायमचेच गुप्त होतात, दिसतच नाहीत बरं तिथे ते. पण त्यावेळेला लोकांची मनस्थिती काय झालेली होती, एक सामाजिक धारणा काय होती, सामाजिक भावना काय होती, हे त्याचं चित्रण, शब्दचित्रण, शाब्दिक चित्रण भूषणांनी त्याच्या छंदातनं हे सगळं केलेलं आहे. तो म्हणतोय, देवल गिरावते, देवळं पाडली आहेत, फिरावते निशाणा आली, आलिक्या नावानं निशाणा फिरत आहेत. ऐसे डुबे राव राणे सभी गये लपकी. राव राणे सगळे पळून गेलेत, लपून बसलेले आहेत. गौरा गणपती आप, तो म्हणतो, अरे गौरी आणि गणपती तुम्ही विघ्नहर्त्या देवता ना, तुमची वेळ येता तुम्ही कुठं लपून बसलाय, असं म्हणतोय. गौरा गणपती आप औरन को देत ताप, आपुनीही बार आप मारी गये दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई, काशीला अवकाळा आली. मथुरा मसीद बाई, मथुरेची मशीद झाली. गर शिवाजी न हो तर सुन्नत होतं सबकी. हे उत्तर प्रदेशमधल्या त्यावेळेच्या लोकांना कळलेलं होतं. त्यावेळेचे उत्तरेतनं लोक इथं येऊन इथल्या राजांच्याबद्दल कवनं रचत होते. आता काय करतायत उत्तरेतनं इथं येऊन लोक, बघा सगळे काय, आम्हालाच कवनं रचावी लागतात त्यांच्यावर, सगळ्या त्यांच्या कर्तृत्वावर. पण भूषण हा एक जिंदादिल कवी आहे हो, त्यावेळेचा मोठा कवी आहे तो, त्याला महाकवी म्हटले. हिंदीचा जो काळ आहे त्याला रीतिकाल आहे त्यावेळेचा. रीतिकाल म्हणजे शृंगारिक ज्या वेळेला कविता होत असत, सगळे कवी शृंगाराकडे वळलेले होते. देवदेवतांच्यापासून शृंगाराची वर्णनं लोकांनी केलेली आहेत. अशा वेळेला एक कवी वीररसावर कविता करतो, हाच एक मोठा पायंडा या भूषणाने तिथं उत्तर प्रदेशमध्ये पाडला. आणि तो आपल्याकडे आला, तो हे सांगतोय सगळं की शिवाजी महाराज आहेत म्हणून आणि होते, नाहीतर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असं. हे आत्ताचं मी सांगत नाही आहे, त्यांनीच लिहून ठेवले, ते मी सांगतोय तुम्हाला. नाही तर लोक म्हणा की तुम्हीच सांगताय काहीतरी केलं, मला कुठलं काय जमणार आहे असलं काव्य बिव्य रचायला, मला नाही जमणार ते. त्या भूषणाने हे सगळं लिहून ठेवलेलं तिथं का, त्याचं तुम्ही अख्खं भूषणाचं काव्य वाचा. ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, शिवाजी महाराजांनी हिंदुत्व कसं टिकवलं, शिवाजीराजांनी जानव्याचं रक्षण कसं केलं, याच्यावरच अवलंबून आहे. वेदांचं रक्षण शिवाजी महाराजांनीच केलं असं सांगणारा पहिला माणूस भूषण आहे त्यावेळेस. आश्चर्य वाटेल, पण वेदांचं रक्षण केलं शिवाजीराजांनी. वेद राखे बिनीत, पुराण प्रसिद्ध राख्यो, प्रसिद्ध पुराणांचं रक्षण केलं. राम नाम राख्यो अति रसना सुधर में, रामनामाचं जिव्हेवर रक्षण केलं, मुखात रामनामाचं रक्षण केलं असं तो म्हणतोय. वेद राखे विनीत, पुराण पर सिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधर में. हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहन की, कंधे में जनेऊ राख्यो, माला राखी घर में. मीडी राखी मुगल, मुगल घाबरले सगळे असं म्हणतोय तो. मीडी राखी मुगल, मरोडी राखे बादशाह, बादशाही घाबरून बसला. बैरी पिसी राखे, वरदान राख्यो कर्मे. शेवटची वेळ नितांत सुंदर आहे, त्याच्यातच सार आहे. शिवचरित्राचं सार तुम्ही म्हटलं तरी चालेल. राजन की हद राखी, तू तुझ्या राज्याच्या सरहद्दींचं रक्षण केलंस. राजन की हद राखी, कशाच्या जोरावर? तलवारीच्या बळावर.
शस्त्राच्या बळावर. राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में. देवांचं रक्षण केलं, देवळांचं रक्षण केलं आणि स्वधर्माचं रक्षण हे राजा तू तुझ्या तलवारीच्या बळावर केलंस हे सांगणारा भूषण पाहिला तिथं. काय सांगायचं आता त्याच्याबद्दल, आणि काय शिवाजी महाराजांच्याबद्दल किती गोष्टी सांगायच्या. उत्तरेतल्या लोकांना आकलन झालं, ते आमच्या लोकांना इथं होत नाही अशी परिस्थिती आहे तिथं. अरे सांगा ना, मी जिथं गेलो शिवाजी महाराजांची ओळख भारतातल्या इतर प्रदेशातनं काही ठिकाणी जरी लुटारू म्हणून होत असली तरी शिवाजी राजांनी हिंदूंचं रक्षण केलं हे मात्र लोकांना माहिती आहे, पार आसामपर्यंत. मला आठवतं आहे एक आसाममध्ये कॉन्फरन्स आमची होती, डीलर्स कॉन्फरन्स. ती झाल्याच्या नंतर मी प्रश्न विचारला, डज एनीबडी नो मिस्टर सूर्यकुमार भुया, SK भुया कोणाला माहिती आहेत का. एक माणूस धावत पुढं आला आणि मला म्हणाला, मिस्टर बेडेकर वाय डू यू वॉन्ट मिस्टर SK भुया. म्हटलं, ही हॅज रिटन वन आर्टिकल विच हॅज बीन पब्लिश्ड इन आवर पिरियडिकल. and title of that article is शिवाजी फ्रॉम आसामीज डॉक्युमेंट्स. आसामी कागदपत्रातनं शिवाजी महाराज असं ते पुस्तक. तर म्हणाला, सर यू आर द फर्स्ट पर्सन इन लास्ट 30 years who has asked me this question. म्हणाला, SK भुया इज नो मोर अनफॉर्च्युनेटली, बट फॉर्च्युनेटली यू आर स्टँडिंग राईट इन फ्रंट ऑफ हिज सन. आय एम हिज सन. म्हणाला, चला घरी आत. त्यांनी मला त्यांची पुस्तकं दाखवली आणि लाचित बडफुकन अँड इट्स टाइम्स. शिवाजी महाराजांची प्रेरणा अशी होती की मुघल हे सगळे बाहेरचे लोक आहेत, तुर्की लोक आहेत, कपट बलानी या देशात ते आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एकजूट करायला पाहिजे. म्हणून आसाममधले लोक, कुचबिहारचा राजा गुवाहाटीला पत्र लिहितोय की शिवाजीराजांच्या हालचाली कशा चालल्यात त्या, आणि त्या ब्रह्मपुत्रच्या पात्रात एक तो नाविक लढाई खेळतोय, बॅटल ऑफ सराई घाट म्हणतात, अश्वक्लांत, इटाखोली आणि गुवाहाटी त्याच्यात, आणि तो जिंकतो. त्याची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत असं लिहून ठेवलं त्यांनी तिथे. त्याचं काय कुठं जावं तिथं मला शेवटी माझंच कौतुक करायचे, मलाच लोक हार घालायचे त्यावेळेला. तिथे लोकांनी हार मलाच घातला. अरे म्हटलं, मला घालू नका. ते म्हणाले, जर का राजा नसते तर काय झालं असतं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणाले. ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे. सगळ्या ऐक्यात भूषणाचे तर छंदचे छंद आहेत, सगळ्या ऐक्यातनं आले. प्रार्थना करतोय तो या शिवाजीला, यश दे यश दे यश दे असं कायम तो म्हणत आलेला आहे त्याच्यात. परंतु पोर्चुगीज लोक अत्याचाराच्या बाबतीत तयार होते. मुघलांनी जसे अत्याचार केले तसेच पोर्तुगीज लोकांनी सुद्धा इथं भरपूर अत्याचार पोर्चुगीज लोकांनी केलेले, सगळ्यांनी केले आमच्यावर.